नमस्कार मंडळी, मी अमोल कुमार दुतंडे। आज दिनांक 9/9/2024 रोजी 1 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत ऊन तापलं आहे। नंतर असा हा जोराचा पाऊस आमच्या घाटा गावामध्ये आज आलेला आहे। आपण बघू शकता, तुम्ही किमान 15 मिनिट झाले। आधी खूप जोर जास्त होता, आज थोडासा कमी पडला। मात्र सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की परतीचा पाऊस अजून लागला नाही, मात्र त्यातला हा प्रकार आहे। सकाळी ऊन तापते आणि दुपारनंतर जोराचा पाऊस येतोय। कारण सिस्टम आपल्या महाराष्ट्रावर नाही नसून हे ओडिसाच्या एकदम विशाखापट्टणमच्या भागावर आहे, व त्या भागातून ते आपल्या इकडे असर दाखवते। त्याच्यामुळे दुपारनंतर दररोज पाऊस चालू आहे। असो मित्रांनो, यावर्षीचा पाऊस अत्यंत जास्त होत आहे। चांगलं साल पिकाचं होतं मित्रांनो। सगळे पीक परिस्थिती चांगली असताना जास्त पावसामुळं सरासरीपेक्षा जास्त पाऊस, कुठे 120%, कुठे 130% अशी सरासरी पावसाची आलेली आहे। कुठे 110%, कुठे सरासरीच्या थोडासा जास्त। मात्र या जास्त पावसानं शेतकऱ्यांचं जवळपास पीक उद्ध्वस्त होत आहे। पिकं पाण्याखाली गेलेले आहेत। सोयाबीनचे, कपाशीचे व इतर पिकंसुद्धा खराब झालेली आहेत। अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे व पाऊस अजून निघायला वेळ आहे। परतीचा पाऊस लागायला वेळ आहे। जसे की येणाऱ्या 9, 10, 11, 12, 13 या तारखेमध्ये विदर्भात जास्त, पश्चिम विदर्भात मध्यम ते जोरदार व इतर ठिकाणीसुद्धा विदर्भालगतच्या मराठवाडा भागाला, उत्तर महाराष्ट्र भागाला, लगतच्या विदर्भ यांनासुद्धा मध्यम जोराचा पाऊस राहू शकतो। मात्र विदर्भातच पावसाचा जोर जास्त आहे येणाऱ्या दिवसात। मात्र इतर ठिकाणी, इतर विभागातसुद्धा हलक्या मध्यम सरी राहतीलच। व कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमकडून कलकत्ता साईडमधून हे आपले MP जाणार आहे। MP तून ते उत्तर प्रदेशात जाणार आहे व तिथे 12-13 नंतर, 14 नंतर ते कमजोर पडणार आहे आणि तिथंच अडकून पडणार आहे। त्याचा जोर ओसर तिथंच कमजोर होईल। कारण पश्चिमी वारे 10 ते 15च्या जवळपास थोडासा सक्रिय होताना दिसत आहेत। त्याच्यामुळेच ते सिस्टम राजस्थानकडे जाऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळेच हे लक्षात येत आहे की ते सिस्टम कमजोर झाल्यानंतर पश्चिमेकडील वारे 15 ते 16 सप्टेंबरनंतर जोराने सक्रिय होतील अशी चिन्ह दिसत आहेत। म्हणजे 16 ते 17, 18 पासूनच परतीचे वारे चांगले सक्रिय होऊन आपला मान्सून राजस्थानातून जोराने एक्झिट करण्यास मदत करतील व ह्या महिन्याच्या 25 किंवा 28 तारखेपर्यंत चांगलाच मान्सून परतण्यास जोराने सुरुवात होईल मित्रांनो। त्यामुळं 17च्या 18च्या नंतरचा जे पाऊस असेल तो लिमिटेड असेल। म्हणजे जसा आता पडत आहे एवढ्या मोठं प्रमाण नसेल। मात्र दुपारचं ऊन तापून तोही तसाच पाऊस दुपारनंतर येणार। मात्र येणाऱ्या 4-5 दिवसातला पाऊस हा थोडासा जास्त आहे व थोडासा वेळ काळसुद्धा त्याचा जास्त राहू शकते। आणि यावर्षीचा अत्यंत पाऊस, मागील वर्षीचा दुष्काळ परिस्थिती आपल्यास बघायला मिळाली। मागच्या वर्षी 1-1 महिना पाऊस पडत नव्हता, यावर्षी सलग पाऊस पडत आहे। व असे हे वर्ष क्लायमेट चेंजचा असर आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा असर आहे मित्रांनो। आणि याच्यामुळं शेतकऱ्यांना, बळीराजाला त्याचं पिकाचं नियोजन अगदी संपूर्ण पीक चांगलं येऊनसुद्धा पूर्ण पीक हे नष्ट होण्याच्या मार्गावर या वर्षात दिसत आहे। यालाच एक क्लायमेट चेंजचा असर, ग्लोबल वॉर्मिंगचा असर हा असू शकते। कारण एकीकडे एका वर्षात दुष्काळ पडणे आणि दुसऱ्या वर्षी लगेच अत्यंत अतिवृष्टीसारखा पाऊस पडणे हे काही पटण्या योग्य नाही आहे। आणि याला कारणीभूत मानवच आहे। प्रत्येक नागरिक, देशाचा असो, जगातील सर्व व्यक्ती ह्या क्लायमेट चेंजला कारणीभूत आहेत। आणि जोपर्यंत याच्यामध्ये सर्व जागतिक संस्था, भारत त्याच्यात सहभागी होऊन याच्यावर हे लोक चिंतन मनन करून याला रोखणार नाहीत, पृथ्वीचं तापमान रोखण्यापासून वाचवणार नाहीत, तोपर्यंत कुठलीही सुधारणा मान्सूनमध्ये, या पावसामध्ये होणार नाही। असेच आपल्याला दिवस भविष्यात
दुष्काळ परिस्थिती राहणे, दुष्काळ पडणे, गारपीट होणे, खंडवृष्टी होणे, एक महिना पाऊस न पडणे, आला तर अतिवृष्टीसारखा पडणे, ढगफुटी होणे, हे असे दिवस भविष्यात आपल्याला वादळ वाऱ्यासह, अत्यंत वादळ वाऱ्यासह हे असे प्रकार पावसाचे पाहायला मिळू शकतात, जे शेती उद्ध्वस्त करणारे पाऊस अचानक 200-300 मिलीमीटर. मित्रांनो, मी तरी माझ्या आयुष्यात बघितले नाही 300 मिलीमीटर पाऊस जो यावर्षी मराठवाड्यात झालेला आहे. एका 24 तासात 300-350 मिलीमीटर. हे खूप डेंजर प्रकार मान्सूनमध्ये आता दिसायला लागले आहेत, जे एक्सेप्टेड आधी नव्हते. यालाच क्लायमेट चेंजचा असर आपण म्हणूयात. व भविष्यात सर्वांनी या क्लायमेट चेंज करता, ग्लोबल वॉर्मिंग करता आपण जागरूक होऊन शासनाने, सरकारने ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून सर्वांना जनजागृती करून सर्व जागतिक संस्थेने ह्या विषयावर त्यांनी ह्या गोष्टीवर तोडगा काढला पाहिजे. नाहीतर येणारे दिवस भविष्यात मित्रांनो नक्कीच अत्यंत वाईट असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.